तुम्ही जर ही गोष्ट जर केली नाही तर तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला खूप प्रॉफिट भेटणार नाही. आणि ती गोष्ट म्हणजे पर्सनल ब्रँडिंग. कारण की मित्रांनो, तुमचा समोरचा जो तुम्हाला बघणारा कस्टमर आहे तो तुम्हाला कोण समजतो त्याच्यावरनं ठरत असतं की तुम्हाला प्रॉफिट वाढणार आहे का तुमचं प्रॉफिट कमी होणार आहे. माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की जर तुमच्या कस्टमरला तुमची जर व्हॅल्यू समजली नाही, तुम्ही कोण आहात हे जर समजलं नाही, तर तुम्हाला जास्त निगोशिएशन करणाऱ्या लोकांसोबत तुमचा वेळ घालवावा लागेल आणि शेवटी हाती तुम्हाला लो मार्जिन आणि कमी प्रॉफिटवरती काम करून तुम्हाला कालांतराने बिझनेस बंद पडण्याची स्थिती येऊ शकते. त्याच्यामुळं तुम्ही या पर्सनल ब्रँडिंगवरती फोकस केलं पाहिजे. पर्सनल ब्रँडिंग म्हणजे परसेप्शन बिल्ड करणं. आणि हे परसेप्शन जे बिल्ड आपण करतो ते एका दिवसात होत नाही, ते लॉंग टर्म प्रोसेस आहे. पण त्याची सुरुवात तुम्हाला ठरवावं लागतं की तुम्हाला कोणत्या ड्रीम कस्टमरसोबत तुमचं काम करायचं आहे आणि त्याच्या अनेक अशा प्रॉब्लेमपैकी तुम्हाला कोणत्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं आहे. कारण की तुम्ही कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय त्याच्यावरनं तुमचं पोझिशनिंग ठरत असतं. आणि जर तुम्ही असा प्रॉब्लेम पिक करताय जो कोणीच सॉल्व्ह करत नाही आहे आणि जर तो युनिक पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करत असाल तर तुम्हाला लोक कम्पेअर करणार नाहीत. आणि जर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी 10 जण आधीच मार्केटमध्ये असतील आणि तुम्ही पण सेम त्यांच्यासारखंच जर सोल्युशन देत असाल तर मित्रांनो, लोक तुम्हाला कम्पेअर करतील आणि निगोशिएशन करतील. त्याच्यामुळं तुम्ही ज्यावेळेस तुमचं पर्सनल ब्रँडिंगची प्रोसेस म्हणून तुम्ही जात असता त्यावेळेस तुमचं पोझिशनिंग हे खूप इम्पॉर्टंट असतं. आता तुमच्या मनामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा एक क्वेश्चन असेल की सर, सोशल ब्रँडिंग करण्याची अतिशय महत्त्वाची आणि एकदम त्याला आपण असं म्हणू शकतो की आता सध्या मी जे माझं जे काय पर्सनल ब्रँडिंग आहे ते कशाच्या थ्रू केलं पाहिजे जेणेकरून ते माझं फास्टमध्ये होऊन जाईल. लक्षात घ्या, जर तुम्हाला एकदम फास्ट आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला जर जास्तीत जास्त स्ट्रॉंग तुमचं पर्सनल ब्रँडिंग करायचं असेल तर आता सोशल मीडिया आहे, ज्याच्यामध्ये फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, यूट्यूब देखील आहे. कारण की गांधी, नेहरू, आंबेडकर यांच्या काळामध्ये पहिलं तुम्ही त्यांची पुस्तकातनं त्यांचं ब्रँडिंग व्हायचं, न्यूजपेपर थ्रू व्हायचं, रेडिओ थ्रू व्हायचं. बट आता तुम्हाला त्या जुन्या पद्धतीने जायची गरज नाही. कारण की आज सोशल मीडिया आहे, जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं. लक्षात घ्या, तुम्हाला हे पर्सनल ब्रँडिंग जे आहे ते 2 गोष्टीवरती डिपेंड आहे. तुम्ही लोकांना दिसत आहात आणि ते जे काय तुम्ही विजिबल असणं महत्त्वाचं असतं ते पहिली स्टेप झाली. आणि सेकंड, तुम्ही क्रेडिबल असणं पण खूप महत्त्वाचं असतं. कारण की आज AIच्या काळामध्ये फक्त इन्फॉर्मेशन देऊन होत नसतं. कारण की तुम्ही ज्या विषयामध्ये एक्सपर्ट आहात त्या विषयामध्ये जी लोक आहेत किंवा ज्या लोकांचा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय त्यातनं त्यांना रिझल्टसुद्धा भेटले पाहिजेत आणि ते रिझल्ट शोकेससुद्धा झाले पाहिजेत. तर तुमची क्रेडिबिलिटी बिल्ड होते. जर तुम्ही विजिबल पण आहात आणि क्रेडिबल पण आहात तर लक्षात घ्या, तुम्ही पाहिजे तेवढं चार्ज करू शकता. कारण की तुम्ही प्रूफ देताय की माझ्याकडे जी एक्सपर्टी आहे त्याच्याने लोकांना मी रिझल्ट देतो आणि व्हॅल्यू देतो. मित्रांनो, ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये हे पर्सनल ब्रँडिंग होतं. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली जय महाराष्ट्र टाईप करा, जेणेकरून मला कळेल की हा व्हिडिओ तुम्हाला व्हॅल्युएबल वाटला. आणि भेटूयात अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र ऑल ऑफ यू.